नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे। मालिकेमध्ये दामिनी देशमुख विरुद्ध अर्जुन सुभेदार यांचा कोर्ट केस ड्रामा पाहायला मिळत आहे। मात्र असे असतानाच आता या मालिकेच्या प्रेक्षकांची मोठी अपेक्षा भंग झाली आहे आणि त्यामागचं कारण देखील तसंच आहे। कारण कोर्टाने आता साक्षीची निर्दोष सुटका केलेली आहे। म्हणजेच दामिनी देशमुखने केस लढून जिंकलेली आहे आणि अर्जुनचा पराभव झालेला आहे। मिस साक्षी शिकरे यांची कोर्टाची फसवणूक केल्याच्या आरोपातून तसेच तुरुंगवासातून मुक्तता करण्यात यावी असा निर्णय न्यायाधीश सुनावतात। त्यानंतर दामिनी देखील अर्जुन सुभेदारला बजावत म्हणते की हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे। यावर सायली देखील दामिनीला उत्तर देताना म्हणते की कथा कुठलीही असू द्या, शेवटी नेहमी नायकच जिंकतो हे लक्षात ठेवा। मात्र साक्षीची निर्दोष सुटका झाल्याने प्रेक्षकांची एक मोठी अपेक्षा भंग झाली आहे। प्रेक्षकांनी मालिकेवर आता संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे। ही केस तुम्ही किती लांबवणार? निव्वळ टाइमपास सुरू आहे, आता तर ही मालिका पाहणंच बंद करावं लागेल यासारख्या कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत। तर मालिकेत आलेले हे कथानक आणि साक्षीची निर्दोष झालेली सुटका याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।